नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी बाणा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 14 डिसेंबर वार शनिवार रोजी दत्त जयंती आहे. आपण सर्वजणच दत्त जयंतीची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. या दत्त जयंतीला मठामध्ये, स्वामी केंद्रामध्ये, मंदिरांमध्ये खूप छान पद्धतीने नियोजन करून दत्त जयंती अगदी जल्लोषामध्ये साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची मनोभावे सेवा केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करतात. दत्तगुरूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई, त्याचसोबतच पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी. पिवळ्या रंगाचा सोनचाफा तुम्हाला भेटत असेल तर तो नक्की अर्पण करा. दत्त जयंती वर्षातून एकदाच येत असते. दत्त जयंतीला अतिशय महत्त्व आहे. दत्त जयंतीनिमित्त अनेक जणांनी पारायणे, सेवा चालू केलेल्या आहेत. कोणी नामस्मरण करतं, कोणी गुरुचरित्र पारायण करतं, कोणी स्वामीचरित्र पारायण देखील करतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करतं. ह्या अनेक सेवा चालू असतात. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही किंवा दत्त जयंतीला ही एक वस्तू उंबराच्या झाडाला म्हणजेच औदुंबरच्या झाडाला अर्पण करायची आहे ते सांगणार आहे. पण त्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ही एक वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात. एखादी खूप कठीण इच्छा असेल, खूप दिवसापासून ती पूर्ण होत नसेल, ती देखील पूर्ण होते. आपल्यावरची सर्व संकटे दूर होतात. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते. पतीची नोकरीमध्ये प्रगती होते. त्याचसोबतच पतीला जर प्रमोशन हवं असेल तर प्रमोशन देखील मिळेल. घराची प्रगती होईल. दत्तगुरूंची कृपा आपल्यावरती कायम राहील. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जिथे साक्षात श्री दत्तगुरूंचा वास आहे ते म्हणजे 21 गुणांनी परिपूर्ण असलेले औदुंबरचे झाड. यालाच उंबराचे झाड देखील म्हटले जाते. या औदुंबरच्या झाडाखाली बसून श्री दत्तगुरूंनी साधना केली होती. भूतलावरती जे कल्पवृक्ष आहे त्याला औदुंबर असे म्हटले जाते. या झाडाखाली फक्त बसून मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात. आपली संकटे दूर होतात. भगवान श्रीहरी विष्णूंनी औदुंबरच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबरच्या झाडाला नेहमी फळे येतील. जी कोणी व्यक्ती औदुंबरच्या झाडाखाली बसून मनोभावे पूजा करेल त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. त्यामुळे आजपासून दत्त जयंतीपर्यंत किंवा अगदी तुम्हाला जमतच नसेल तर किमान दत्त जयंतीला हा उपाय करा, ही सेवा करा व मनोभावे करा. तुम्हाला ज्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्या दिवशी तुम्ही लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असेल, कपडे असतील तर ते परिधान करा, कारण दत्तगुरू महाराजांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करा, तुळशी मातेची पूजा करा, घरातील सर्व देवी देवतांची पूजा करा, सूर्याला अर्घ्य अर्पण करा, सूर्यदेवतांची पूजा करा. औदुंबरच्या झाडाखाली जाण्यापूर्वी घरातूनच तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या तांब्यामध्ये पाणी घेऊन 1 चमचा कच्चे गाईचे दूध, 1 चमचा साखर टाकायचं आहे. त्यानंतर सर्व पूजेचे साहित्य म्हणजेच हळद, कुंकू, फुले, त्यातही विशेषतः पिवळी फुले, अक्षदा, अगरबत्ती, वात, शुद्ध गाईचे तूप, हे सर्व पूजा साहित्य सोबत घ्या. त्यासोबतच 21 अखंड तांदळाचे दाणे हळदीच्या साहाय्याने पिवळे करून घ्या. तिथे गेल्यानंतर दत्तगुरू महाराजांची मनोभावे पूजा करा आणि औदुंबरच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. जर तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता. दिवा लावण्याआधी दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाका. हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून दिव्याला नमस्कार करा, म्हणजेच अग्निदेवतेला नमस्कार करा. त्यानंतर आपण जे तांब्यामध्ये पाणी आणलं होतं
ते पाणी झाडाला घाला. झाडाला हळद, कुंकू, अक्षता, पिवळी फुले अर्पण करा. तसेच धूप अगरबत्ती लावा. त्यानंतर 21 अखंड हळदीच्या साह्याने पिवळे केलेले तांदूळ उजव्या हातामध्ये घ्या आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र 21 वेळा म्हणून त्या 21 अक्षता तांदूळ औदुंबरच्या झाडाखाली अर्पण करा आणि झाडाला 21 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना देखील आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे. मंडळी, हा मंत्र म्हणा, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला खूप फायदा होईल. आणि त्यासोबतच तुम्ही दत्तगुरू महाराजांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर थोड्या वेळ तिथे बसायचे आहे. महाराजांचा जप करायचा आहे. त्यासोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांचा देखील आपण जप करू शकतो. झाडाखाली बसल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल. त्यासोबतच दत्तगुरू महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहील. या उपायासोबतच आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे औदुंबरच्या झाडाखालची थोडीशी माती आपल्यासोबत घरी घेऊन यायची आहे व ती दत्तगुरू महाराजांच्या मूर्तीसोबत किंवा फोटोसोबत आपल्याला पूजायची आहे. ही मातीची पूजा आपण दत्तगुरू जयंतीपर्यंत करायची आहे. धन्यवाद मंडळी.